गुरुजी तुम्ही जायच ना, मी तुमचे पाया पडते, हात जोडते गुरुजी, तुम्ही जायच ना. आबा एक वेळ तुम्हाला घाम सुटाल पण माझा हात सुटणार नाही. ये मास्तर आता तर तुझ्या माग माग आबा तुम्ही माझ्यापेक्षा वयानं मोठे आहात, वडीलधारी आहात. तुमच्यावर हात उचलणं योग्य नाही आणि मला ते कधी जमणार पण नाही. पण मी हात जोडून तुमच्या पुढे विनंती करतो, लक्ष्मीला शाळेत पाठवा. तिचा खेळ चांगला आहे, तिला खेळू द्या. एक दिवस हीच तुमची मुलगी तुमचं नाव मोठं करेल, तिचा तुम्हाला अभिमान वाटेल. हा शब्द आहे आपला. आबा प्लीज प्लीज तिला शाळेला पाठवा, तिला खेळू द्या. ठीक आहे, आता तुमचा नकारच असेल तर मी तरी काय करू शकतो. येतो. लक्ष्मी बाळा काळजी नको करूस. तुझा हा गुरुजी आहे तुझ्यासोबत. तू कबड्डी पण खेळणार आणि कप पण जिंकणार. हा शब्द आहे आपला. मला आपला शब्द म्हणजे तू काळजी कर. तेजप्रताप ऐक ना, तेजप्रताप थांब. तेजप्रताप एक झालं, मला बोलायचंय तुझ्याशी. नक्की काय सुरू आहे हे सगळं? ती कल्पना, ती लक्ष्मी, कल्पना म्हणजे तो रुमाल, केब, मग काव्याचा काय संबंध आहे? हे बघ, मला कुठल्याच गोष्टीची टोटल लागत नाहीये. मी रिक्वेस्ट करते तुला, मला खरं काय ते प्लीज सांग. वैदी, हे बघा, मी समजू शकतो. आता तिथं जे काय झालं त्यातलं तुम्हाला काहीच कळलं नसेल. पण पहिली गोष्ट,
तुम्ही माझ्याबद्दल जो काही गैरसमज करून घेतला ना तो दूर करा. ते तुम्हाला जसं वाटतं ना तसं खरंच काही नाहीये. मी सांगतो तुम्हाला, जे काय ते सगळं सगळं खरं खरं सांगतो. पण आता इथं नाही, आपण घरी जाऊ आणि मग शांततेत बोलू. हा चला या. थांब. घरी जाऊन नाही, मला आत्ताच्या आत्ता सगळं खरं खरं ऐकायचंय. हो, ठीक आहे. मला सगळं हितच ऐकायचंय तर सांगतो. कल्पना, बाळ इकडे का? ही कल्पना आणि मगाशी जी होती ती लक्ष्मी. या दोघी माझ्या विद्यार्थिनी आहेत. आणि मी त्यांचा कबड्डी कोच. या दोघी ज्या शाळेत शिकतायत ना त्या शाळेत मी प्रेमनाथ पवार या नावानं पीटी शिक्षक आहे. पीटी शिक्षक? हो. एक मिनिट. म्हणजे गेले कित्येक दिवस जे तू सकाळ सकाळ लवकर आवरून घरून निघून जायचंस ते तू शाळेत शिकवायला जायचास? हो. त्यासाठी मला काय काय करावं लागत होतं काय सांगू तुम्हाला. एकतर मला हे सगळ्यांपासून लपून ठेवायचं होतं, कोणाला सांगायचं नव्हतं. त्यासाठी वेगळेच प्रयत्न करावे लागले मला. आणि त्यावर ते सुखात नाही, ते माझ्यावर चिडू नये म्हणून वेगळ्याच गोष्टी कराव्या लागत होत्या. सुखात नाही? आमचे हेड सर, शाळेचे मुख्याध्यापक, तुम्हाला आठवत नसेल पण एकदा माझ्या तोंडून तुमच्या समोर त्यांचं नाव निघालं होतं. कसं बसं मी ते सावरलं. पण तुम्हाला माहित नाही ते हेड सर कसे आहेत. ते जुन्या पद्धतीचे हेड सर आहेत. ते 1 मिनिट जरी शाळेत उशीर झाला ना तरी लय काय काय बोलतात. अहो काय सांगू तुम्हाला, हे सगळं मला कसं करावं लागतं ते. अहो सकाळी एकदा उठलं की नाही आणि तरी सुद्धा मी घरी सगळ्यांसमोर तेज प्रताप म्हणूनच असतो, कुणाला काही कळू देत नाही. आता फक्त मी तुमच्यापासून हे सगळं लपवले असल्यामुळे तुमच्या मनात संशय निर्माण झालाय. तुम्हाला असं वाटतं की मी बदललोय, पण असं काही नाहीये. मी नाही बदललोय, मी आहे तसंच आहे. खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. आणि राहिला प्रश्न त्या काव्याचा, मी तुम्हाला आधीही सांगितले, आता परत सांगतो. तर काव्याचा आणि माझा काहीच संबंध नव्हता, नाहीये. खरंच तुम्ही त्या के वरनं माझ्यावर संशय घेतला ना, तो के नावाचा जो मला फोन येत होता ना तो काव्याचा नव्हता, कल्पनाचा होता. हा, आणि तो रुमाल जो तुम्हाला गाडी सापडला ना तो सुद्धा कल्पनाचाच होता, काव्याचा नव्हता. रुमाल म्हणजे तो ब्लू वाला, त्याच्यावर के लिहिलंय तो? मग तो तुमच्या गाडीत होता का? हो, मी घरभर शोधला हो. अहो ताई, काय झालं, मला ना घरी जायला उशीर होत होता म्हणून मी गुरुजींकडे लिफ्ट मागितली, तेव्हा तो रुमाल पडला असेल.
आणि ताई काय हो मगाशी तुम्ही मला आणि गुरुजींना किती काय काय बोलल्या. आमचे गुरुजी असे नाही येतो, खूप चांगले आहेत ते. कल्पना, हाय. आय एम सो सॉरी. मी असं नको वागायला होतं तुझ्यासोबत. ऍक्च्युली ते जरा गैरसमज झाला म्हणून मी असं वागले. हो ताई, तुम्ही नका सॉरी म्हणू. पण तुम्ही सांगितलं नाही, तुम्ही गुरुजींचा कोण? तुम्ही गुरुजींच्या बायका काय? आलं आलं आलं, लक्षात आलं. पण गुरुजी, म्हणजे तुम्ही प्रेमनाथ पवार नाही, तेज प्रताप मक्तेदार आहात. खुद्द तेज प्रताप आप्पासाहेब मक्तेदार. ताई, तुम्हाला माहितीये का, आमच्या शाळेच्या भिंतीवर आहे ना आप्पासाहेबांचं नाव कोरलेलं आहे. आणि गुरुजी, तुम्ही त्याच शाळेत पीटी शिक्षक म्हणून शिकवलात. हाव, कसलं भारी आहे हे. हो, पण कल्पना, मी तेज प्रताप मक्तेदार आहे हे बाकी कोणाला सांगू नको. आपल्यातच ठेव. हा, नाही म्हणजे मी प्रेमनाथ पवार म्हणूनच शाळेत येणार आहे आणि मी तुमचा गुरुजीच असणार आहे, कळलं? फक्त हे कोणाला सांगू नको. आपलं टॉप सिक्रेट आहे असं समज. प्रॉमिस? पिंकी प्रॉमिस. व्हेरी गुड. बरं गुरुजी, मी येऊ का? म्हणजे मला ना क्लासला जायला उशीर होतोय. चल, मी सोडतो तुला. ये. नाही नाही, मी जाईन. नक्की? हो. ठीक आहे, जा, सांभाळून जा. बाय गुरुजी. बाय. बाय ताई. गुरुजी, काय ग, काय झालं? अगं, काय तू पण. येते. जा, सावकाश जा. जा. वैदी, तेज प्रताप, का खोटं बोललास? काय नाही, सगळं खरं खरं सांगितलंस मला. एका शब्दाने काही बोलला नाहीस तू. काय लपवलंस सगळं माझ्यापासून? वैदी, ऐका माझं. वैदी, तुम्हाला राग येणं साहजिकच आहे, पण ह्या सगळ्याला ना बरीच कारण आहेत. तुम्हाला आठवतं, मला तुम्हाला गिफ्ट द्यायचं होतं, पण तुम्ही माझ्याकडनं गिफ्ट घ्यायलाच तयार नव्हता. का? कारण तुम्हाला माहींच्या पैशातनं गिफ्ट नको होतं म्हणून. तुम्ही मला म्हणला की मी गिफ्ट तेव्हाच घेईन जेव्हा ते स्वकष्टाचं असेल, स्वकमाईत नाही असेल, तुझं असेल. त्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे, माझ्या कमाईतनं स्वकष्टाचं गिफ्ट द्यायचंय म्हणून मी बिझनेस करायचं ठरवलं. लोन काढायला गेलो तर लोन कुणी द्यायला तयार होते? का?
कारण मी माईंचा मुलगा आहे. अहो मी हमाली केली हो. त्यांनी माझ्याकडनं काम करून घेतलं पण पैसे नाही दिले का? कारण मी माई साहेब मक्तेदारांचा मुलगा आहे. पण काय काय नाही केलं मी. पण तुम्ही मला माझ्यातल्या तेज प्रतापाची ओळख करून दिली. माझ्या भोवती जे काही माईंचं वलय आहे ना त्याची जाणीव करून दिली. मग मी ठरवलं, स्वतःला शब्द दिला, आपल्याकडे टॅलेंट आहे, आपल्याला कबड्डी येते, ट्रॉफी आहेत, सर्टिफिकेट आहेत, म्हणून मग मी नोकरी करायचं ठरवलं. आणि स्वकष्टानं नोकरी मिळवली. यात माईंचा वशाला कुठंच नव्हता बरं का. मी हे जे काही केलं ते फक्त तुमच्यासाठी केलं. स्वकष्टाचं तुम्हाला गिफ्ट द्यायचं होतं म्हणून केलं. अरे हा होय दे, मी तुमच्यासाठी गिफ्ट पण बघून ठेवलंय. हा मी गिफ्ट बघून ठेवलंय चान्स. मी तुम्हाला गिफ्ट देणार आहे. एकदा का पगार झाला ना मी लगेच तुम्हाला गिफ्ट देणार आहे. होय दे, मी हात जोडतो तुमच्या समोर. ह्या वेळेला प्लीज प्लीज नाही म्हणू नका. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. मी तुमच्यासाठी काय बी करू शकतो, काय बी. अहो या अंगाला आग लावून पाण्यात उडी काय काय तुमच्यासाठी मी जीव पण देऊ शकतो. तेज प्रताप, काय चाललंय या घरामध्ये? म्हणजे आता आमच्याच घरात आम्हाला किंमत नाही का काय? कोण कुठली पोरगी काल नाही घरात आली, मक्तेदारांच्या घरातल्यांना घोळात घेते आणि सगळे तिच्या तालावर नाचतात. आम्हाला उडवाउडवीची उत्तर देतात, आम्हाला विचारत नाहीत. म्हणजे आता आमच्यापेक्षा ही उकिरड्यावरची पोर जास्त महत्वाची झाली का? माई बोलवलं तुम्ही? कोण कुठे तुमचा? कोण आहे माझ्याकडे. चुलीत घाला तो, ते तर विका, भंगारवाल्याला विका तो. किती वाजता बोलवलं होतं? कधी फोन केलं होतं तुम्हाला? कधी येताय तुम्ही? काय काय चाललंय? नाही वारंवार होतंय, काय प्रॉब्लेम आहे सांगा मला. काय काम झेपत नाहीये का? तुमचा पगार कमी होतोय तुम्हाला का? तर तुम्हाला पण सगळ्यांसारखाच आमचा कंटाळा येतोय. प्रॉब्लेम काय आहे तर सांगा. आणि तुम्हाला झेपत नसेल ना काम तर ते पण सांगा. दुसरा पे ठेवतो आम्ही बदलून. माई अहो असं काय बोलताय? ते बेलकरवाडीचे लोक आले होते बाहेर आणि तुम्हीच म्हणालात ना की बंगल्यावर आलेला माणूस रिकामा हाती परत गेला नाही पाहिजे.
त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तो बघत होतो मी, त्याच्यामुळे जरासा उशीर झाला. तेच तेच म्हणजे आता तुम्हाला पण आमच्या प्रॉब्लेम पेक्षा दुसऱ्या लोकांचे प्रॉब्लेम मोठे वाटायला लागलेले आहेत. नाही तसं नाही, म्हणजे शिकवा हा, नाही तर तुम्हीच राहिली होती एकदा, तुम्ही पण आम्हाला शिकवा. अहो, असं काय बोलताय तुम्ही? ते राहू दे, तेज प्रतापांना फोन करा, बघा कुठं आहेत ते बघा. हा आता फोन करा म्हटलं ना. हा करतो ना, एवढं याने नाही, याने फोन करा. करतो. बसायचं बस. तुम्ही तुम्ही इथंच बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. हा तेजप्रताप, हो आणखी बडे या बदललेल्या वेशात पण एकदम भारी दिसता तुम्ही. म्हणजे तुम्ही जर माझा असा रोज पाठलाग करणार असाल तर मी एक काय 1000 मुलींच्या मागे जायला तयार आहे. तू गप रे. हे असं एकटं बघू नका माझ्याकडे, नाहीतर माझीच नजर लागायची तुम्हाला. नाही, 1 मिनिट थांबा तुम्ही जरा, असेच थांबा. आता नाही नजर लागणार तुम्हाला कोणाची. हा भाईंचा फोन. तुम्ही काही बोलू नका, शांत राहा. हॅलो माई, बोला ना. तेज प्रताप, कुठं आहात तुम्ही? मी ते हे जमिनीच्या कामासाठी आलो होतो जरा बाहेर. म्हणजे माझा मित्र आहे, त्याचा जमिनीचा व्यवहार करायचा होता, म्हणून मदत म्हणून त्याने मला बोलवलं, म्हणून आलो जरा बाहेर. हो का? हा, आणि माई आपला कार्यकर्ताच आहे तो, आणि आपण लोकांची मदत करत असतो ना, तशीच ही एक मदत. हा हा बरं माई, मी काय म्हणतो, मी करतो तुम्हाला नंतर फोन. फ्री झालो की ठेवतो आता. हा करा. तसं आम्ही तुमच्यासाठी आमचं कोर्ट खुल्लं करून ठेवतो. कोर्ट का? नाही, व्यवहार मोडला तर त्याचा न्याय आमच्याच कोर्टात होणार ना. नाही तसं काही होणार नाहीये माई, काळजी करू नका तुम्ही. हा आता सगळं सेट झालंय तसं. बर, या, वाट बघतोय तुमची. ठेवतो हा माई. हा नशीब माईंना कारण पटलं, म्हणजे जास्त काही प्रश्न विचारले नाहीत. काय झालं? एक मिनिट इथंच बसा तुम्ही. हा मी पाणी घेऊन येतो. हा बसा, आलोच. आम्ही विचारलं तेव्हा तेज प्रताप काही वेळासाठी गडबडले. हा, गडबडले आणि म्हणूनच त्यांनी आयत्या वेळी कारण सांगितलं का जमिनीच्या कामासाठी गेलेत. तेज प्रताप स्वतःच्या आईला फसवताय. बर, चांगलंय. चालेंद्र, एक काम करा, त्या पोरीला फोन लावा. कोणत्या पोरीला? सोनबाईंना, त्यांना फोन लावा. कुठे आहेत विचारा ते. हो लावतो.
लय कळाना आजचा दिवस आमच्यासाठी अशुभच ठरतोय वाटतं. वैदे, हे घ्या पाणी प्या. प्या. मी आलोच. विश्वता असा कसा रे तू? काय काय झालं? मी अभिमान, इतका अभिमान वाटतोय ना मला तुझा. इतकं प्राऊड फील होतंय. मी नाही सांगू शकत तुला. मी इतका गैरसमज करून घेतला तुझ्याबद्दल. मी बोलता चालता विचार केला आणि तू खोटं ठरवलंस मला. इतका आनंद झालाय ना मला. मला एक गोष्ट कळली नाही. तू एवढं चांगलं काम करतोयस, मुलींना मदत करतोयस, स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतोयस आणि तू हे सगळं लपवण्याची काय गरज होती? उलट अभिमानाने सांगायला हवं होतंस. मगाशी मला काय जाणवलं सांगू? तुझे वडील जर इकडे असते ना, त्यांनाही तुझा खूप अभिमान वाटला असता. विश्वप्रताप, खरंच खूप वेगळा आहेस तू. एक मिनिट, एक मिनिट. काय नाव सांगितलंस तू मगाशी स्वतःचं? प्रेमनाथ पवार, बरोबर? हा. तुम्ही हसू नका. हसून काय रडू? कसलं अतरंगी नाव आहे. हा गेटअप, हे नाव, हे सगळं कोणी ठरवलं? कोणी नक्की? आणि कोण ठरवणार? प्रिया दिदी आणि थंडर त्यांचंच डोकं आहे सगळं. लोकांनी सगळं ती. अरे बाप रे, म्हणजे ते पण सामील आहेत या सगळ्यात? प्रिया मला एका शब्दाने काय बोलली नाही. अहो, खरं तर मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं हो, पण हे अशा पद्धतीनं सगळं होईल असं वाटलं नव्हतं. खरं तर वेदी, एक खरं सांगू काय? नाही, तुम्हाला गिफ्ट द्यायचं हाच महत्वाचं. त्याचबरोबर त्या मुलींना कबड्डी खेळायची आहे. त्यांच्यात लई जिद्द आहे कबड्डीची. आजपर्यंत त्यांना कधी चांगला शिक्षक, चांगला कोच मिळालाच नाही. त्या मुलींमध्ये लई जिद्द आहे, चिकाटी आहे, टॅलेंट आहे. कमी आहे ती फक्त मार्गदर्शनाची. आणि म्हणून मी आता ठरवलं, एकदा का त्या शाळेला आणि त्या मुलींना चषक मिळवून दिलं ना की मग झालं. तोपर्यंत ही प्रेमनाथ पवारची लढाई अशी सुरू राहणार. आता मागे फिरायचं ते मैदान मारूनच. हा, ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही माझी साथ द्याल ना? ऑलवेज. थँक्यू. नाही साहेब, मला का कॉल करते? उचला, बोला त्यांच्याशी. पण मी इथं आहे तुमच्यासोबत ते सांगू नका.